आपण गणपतीपुळेमध्ये पोचलोय. आता वातावरण माहिती जेवढं बघाल तर भावांनो परत आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. नुसता ट्रिप व्हायल्यात. आज आम्ही सगळी भाऊ आहे, म्हणजे गौरव आहे, हर्ष आहे, यश आहे आणि भैया आहे. सगळी भाऊच आहे सोडा. आम्ही सगळीजण मिळून चालले ते म्हणजे गणपतीपुळ्याला. एकदमच प्लॅन ठरला, असं म्हणजे बाबा फिक्स नव्हतं. एक दोन दिवसापूर्वी ठरवलं एकदमच की जायचं म्हणून. फिक्स नव्हतं कारण एकदम ठरवलं आणि आता चाललंय इकडं. तर चला डायरेक्ट आता गणपतीपुळ्यामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करतो, कारण गाडीमध्ये काय दाखवण्यासारखं नाही. चला तर आता जरासं पुढे आले बाईत आणि आता वातावरण माहिती जेवढं बघाल तेवढं काय भैया का नाही लई बॉडी बिडी दाखवायला लाजून बरं काय इशीने चालते तेवढे. आता इथे कुठल्या तर का फोटो काढायचं म्हणले चौघजण आम्ही एकत्र कोण थांबणाच झाल्यात. टू व्हीलरवाला दिसत नाही, सगळी फोर व्हीलर दिसल्यात. माणसं मोठी झाली ना त्यामुळे. चला जाऊया आता डायरेक्ट का नाही. गणपतीपुळ्यामध्ये गेल्यानंतर तर कुठं नाश्ता करता नाही करता ना, फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. वाजव घ्या हॉर्न बाबा, भाऊ काय वाजव ना हॉर्न. याचा विचार नाही मला. लास्ट एक ट्रक वाला आलाय की हॉर्न वाजवतो का बघूया. हॉर्न वाजवले तेवढं जवळ नाचायचं आणि मग जायचं. येणार काय वाजवणार काय हॉर्न असणार काय इकडे भैया. थांब थांब ए काय करू काय करू त्याला हॉर्न वाजवायला फक्त. एम ए जिरणवाला कोण आहे तरी काय जास्त दिसले. हॉर्न 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 वाजवला वाजवला वाजव की वाजवला वाजवला. तर आता पुढे येऊन का नाही आम्ही पाली बसताना कशी थांबले इथं. आता काय तरी खायचं म्हणून का नाही. आता इथे ढोकळा कचोरी ते काय दिसाले. नाश्ता तर काही कुठं काय चांगलं दिसेल ना म्हणून पहिला हे जरा खायचं आणि पुढे बसून कुठं तर नाश्ता त्याला डायरेक्ट मग जेवायचं. कारण की इकडचं काय माहित नाही आपल्याला काय आहे. तुम्ही जर कोण इकडल्या भागातला असेल तर कमेंट करून सांगा इकडे काय चांगलं मिळत असेल तर. आता कचोरी घेतले बघा. कचोरी भावनं एक नंबर लागाल्या, लय बाहेर लागाल्या. काय नाव आहे तुमचं दुकानात? लक्ष्मी काय लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. त्यामुळे भावानं तुम्ही पण इथं आला आणि पाली बसताना कशी इथं या कचोरी खावा बरोबर भारी. तर शेवटी आता भावानं आपण गणपतीपुळेमध्ये पोचलोय. त्यामुळे लई भारी वाटाले. आता गाडी इथं लावून घेतल्या, पार्क केल्या. आता पॅन्ट वाला बदलतो आणि त्यानंतर मग जाऊया आपण मंदिराकडे पाया पडावं. चला ते बघून हसायलाच माझ्याकडे. मला काय फरक पडत नाही कारण की आपलं कामच आहे ते ब्लॉगिंग, त्यामुळं चालणार. आतल्या साईडला मुली गेली 2-3 होत्या, त्या बघून माझ्या हसायल्यात. का हसल्या काय फरक पडत नाही आपल्याला. आपण करायचं व्हिडिओ. तिथं आलेल्या आपला दानवेळीतला आपला मित्र गाठ पडल्या तुला. नाव सांगा आकाश आरेकर म्हणून काय. चला जाऊ काय आईला मला वाटलं इथं कोण गाठ पडणार नाहीत काय नाहीत, तर इथं पण आपल्याला गाठ पडतात. म्हणजे जाईल तिकडे आपली चर्चा आहे म्हणा. वय हर्ष मला वाटतच नाही प्रायव्हसी पाहिजे का तुला. प्रायव्हसीचं काय नको आहेच बरं. चला तर आता पहिला असं लाईनीतनं जायला लागते बा. इथं गर्दी काय नाही एवढी सोडा. सैजी चालत लाईनीतनं असं लाईनीतनं अजून मग मंदिरात पाया पडायला लागतंय. होय होय बघतो तुझे बघता काय ते दादावानी तर गाठ पडली ना आपल्याला. कुठलं मी तुला बघितलं. मी मुंबईवरून आलो. मुंबईचा काय. हा हा आम्ही आलो सहज काल प्लॅन केले एकदमच यायचं म्हणून. ग्रुप आला. हा हा ते मी बघितल्यावर तेच बोललो. आता सर्च करून तुला दाखवणार होतो. हा हा सबस्क्राईब केलेलं. थँक्यू व्हिडिओ असतात. असंच प्रेम नव्हते शेवटपर्यंत. भारी वाटते कोणतरी गाठ पडली. दादा मुंबईचा. मी तर पहिल्यांदा आले थोडा गणपतीपुळेला. तुम्ही केव्हा आलाय का नाही सांगा कमेंटमध्ये करून, कारण की मला इथलं जास्त काय माहीत नाही. कारण की मी पहिल्यांदा आले. आणि मेन म्हणजे यायचा विषय काय सांगा, ते पिक्चर बघितल्यावर जरा ते गणपतीपुळेचं पिक्चर नाही काय नव्हते तरी पिक्चर नाही गणपतीपुळेला ते हे तीन सापडतंय काय 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 हा नवरा माझा नवसाचा. आणि पाठीमध्ये उंदीर होते. ते उंदीराच्या कानात काय तर सांगायचं बहुतेक. ते कानात सांगितल्यावर खरं होते वाटतं बहुतेक. असं काय तर विषय आहे. आपण पण काय तर बोलून बघूया काय होते काय नाही आपलं. आपलं लवकर ठरते काय नाही. नवरा माझा नवसागत आपलं होतं. आपलं नवस कोण धरत काय काय हा बाकीच्या कोणाला सांगा नाही. त्यांनी फक्त कानातच सांगायचं असते. हे बघा अशा पद्धतीने आहे सगळं इकडं बघून घ्या. काय सांगणार बिना कपड्याचं तसा आणि हायवे. गर्दी तर भरपूर आहे. येताना कोण दिसून झाली तर आता एवढी तर दिसलं नाही भरपूर. विषय काय झाला माहिती आहे काय, कॅमेरा आणि मोबाईल इथला आतल्या साईडलाच चालला. त्यामुळे मी कॅमेरा घेऊन आत जाऊ शकत नाही. जे सांगितलं ते करायलाच पाहिजे, तर कसं होते आपल्यावर कारवाई होऊ शकते.
होणार नाही खरं पण सांगाल तरी पण जे सांगितलं ते करायला पाहिजे. तर चला मोबाईल ठेवताना बाहेर आल्यानंतर व्हिडिओ चालू करतो. आता बरोबर बाहेर आले आणि बाहेरल्या साईडला बरोबर बीच आहे बघा इकडल्या साईडला आणि हे मंदिर असं आहे. आता मला आतनं दाखवायला आलं नाही कारण की तुम्हाला सांगितलं की तिथे कॅमेरा बंदी होती त्यामुळेच, नाहीतर मग दाखवलं असं 100%. हे बघा बाहेरनं तेवढं मंदिर दाखवतो कसं आहे. मंदिर तर भारी आहे एक नंबर आहे. जरा पुढा लागेल इथं बीच पण आहे. वाऱ्याचा काय ते लाटांचा आवाज येत असेल. यश काय करला आहे जैसे आपको मी दिप्या मी इंडिया करायला काय चला की चला आल्याने इथं पण पाऊस आला बा लगेच. शर्ट बदलाय काय ए पाऊस आला रे. तिथे एवढं का नाही पाऊस आहे काय तरी पण का नाही दमट वातावरण आहे लई. आणि आता पाऊस कसला आला बघा. आता मोबाईलवर पडला असेल समजून घ्या कारण की तेवढं होणार. आता पावसा एवढ्या लांब आले म्हणजे भिजायला तर लागणार. बिना भिजता जाणार नाही अजिबात. आज चला घुसात कोपऱ्यात आहे का आज चला चला सगळे कसे बसले. एकदाच आता गणपतीपुळे झाले आमचं आणि जरा आता चेहरा काळा दिसत तर समजून घ्या कारण की इकडं दमट वातावरण आणि घाम यायला भरपूर. चला आता गाडी काढूया. चला गाडी काढा की. बस 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 इथं आरेवारी बीचला काय आम्ही थांबलो नाही. आता एक कुठलं बीच आहे कोणा हे आरेवारीच आहे काय आरेवारीच आहे ना पाच द्या काय. आता हे नारळ पाणी असं घेतलंय बघा आणि पुढं असं जरा मधून घ्या एक मिनिट. असं नारळ पाणी घेतलंय आणि पुढं असं व्यू आहे. ह्यामध्ये असं हे दणका देत बसायचं. कसं लागतं गोड आहे का नाही. गोड नारळ पाणी. A few moments later. तर आता आपण पोचलोय कशेळीमध्ये आणि कशेळीमध्ये कुठं आलोय सांगा कनकादित्य मंदिर कशेळी इथं आलोय आपण. आता बघूया मंदिर कसं ते ना आता तुम्हाला दाखवतो सगळं. चला एक नंबर वाटर वाटाले हे अशा पद्धतीने आहे सगळं मंदिर. तुम्ही केव्हा या मंदिरला आलाय का सांगा कशेळीमध्ये. आणि हे सगळं हारचे मित्र आहे त्यानं केलं आहे बघा. काय ना तिचं श्रवणनं दाखवला म्हणून झाले बघा एवढं सगळं. नंतर आम्ही इकडे आलो नसतं हर्षाला आपण डायरेक्ट नाही. आम्ही राजापूरकडून डायरेक्ट आम्ही गेला सगळं. 200 वर्षाचं कासव बघायचं 200 वर्षाचं कासव. होय 200 वर्षाचा कासव कुठला बघायला चाललेला आम्ही. तेव्हा मिळणार नाही आम्हाला माहितच आहे. हे तिकडं जाऊन आणि परत आले निखिल दाई. मंदिर बघ कसलं आहे. आतल्या साईडला पण भारी मंदिर बघ कसलं आहे. लाकडी बांधकाम आहे सगळं आतल्या साईडला भाई आहे काय. विषय हार्ड आहे. आणि इकडल्या साईडला इथं पण काहीतरी विष्णू मंदिर आहे. इथं हे विष्णू मंदिर आहे. इकडे आर्या दुर्गा म्हणून काहीतरी आहे इकडं. आणि व एंट्री अशी काढू श्री देव कनकादित्य. आता भावानं इथलं पाणी एवढं स्वच्छ आहे की नाही इथं आता आम्हासनी पवायची इच्छा झाल्या. चला हे टावेल चला इथलं टावेल आणि फिरेल. चला कपडे काढताना उडी मारायची डायरेक्ट. तर भावांना तर मी उडी मारल्या व्हर्टिकल व्हिडिओ घालतो म्हणजे इंस्टाग्रामच्या रीलसाठी. आता बघा पाण्याचा तो खाली किती पाणी स्वच्छ आहे बघा. थांबा अरे पुढे जातो. चाला ना मोबाईल स्वच्छ रे मार. चला खाली. विषय हार्ड आहे. 1 hour later. आणि एकदा आम्ही कशेळीला आलो बघा. कसं आहे ऐक नाही माड वारा असलं मारलं सांगतो व्ह्यू तर असतं दिसायला वाईट म्हणजे केस वाढेल एका मिनिटात. तुम्हाला काय ऐकू येत नसेल मी काय बडबडवले कारण की वारा लागले त्यामुळे कॅमेरा म्हणजे स्पीकरला. असं तिथं वरल्या साईडनं असं खालच्या चालत जायला लागते. त्यावेळी तुम्ही कशेळीला जाता खालच्या पॉईंटला बीचच्या जिथं की बघण्यासारखं आहे. चला बघूया आता खाली गेल्यानंतर व्हिडिओ चालू होतो डायरेक्ट 1 2 3. तर आता आलो बा खालच्या साईडला हवा
हे कसं येऊन धडकाले बघा आधी जरा झूम करून दाखवतो पाणी येऊनच धडकते बघा तिला बघा नका अबा अबा असा हा विषय सगळा इथे इकडनं पण व्ह्यू भारी आहे एक नंबर. तर आता आम्ही इथनं आवरून आता जाणार डायरेक्ट घरला. तर भावांनो ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काम करा जाताना बोला सबस्क्राईब करा. लास्टला एक काय दे म्हणते त्याला या बीचचं एक दर्शन घ्या नेहमीचं. चला जाऊया. ए खानदानी कलर रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.